नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अ, आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे वॉशिंग्टन डी.सी. मध्ये गेलेले होते. 8 एप्रिल पासून ते 10 एप्रिल पर्यंत. म्हणजेच हा व्हिडिओ 4-5 दिवसापूर्वी खरा तुमच्या समोर यायला पाहिजे होता. पण थोडा लेट झालेला आहे कारण मी काही गोष्टी आजमावायचा प्रयत्न करत होते. मिस्त्री जेव्हा वॉशिंग्टन डी.सी.मध्ये होते त्याच वेळेला आपले वायुदल प्रमुख हे सुद्धा अमरप्रीत सिंग हे तिकडे होते एपीसी आणि दोघांच्याही अतिशय जोरदार हालचाली वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बघायला मिळाल्या. अ, अर्थातच वायुदल प्रमुख तिथे गेलेले असल्यामुळे अ, त्या दृष्टिकोनामधून काही चर्चा घडल्या असतील याबद्दल मला मनात शंका नाही. आणि मग त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेने आजपर्यंत आपल्याला जी इंजिन्स दिलेली नाहीयेत, त्या इंजिन्स बद्दलची चर्चा झाली असेल. किंवा कदाचित आणखी काही नव्याने खरेदी करायची असेल किंवा जी काही लिस्ट होती, त्याच्यामधली काही पुढची पावलं टाकली गेली असतील. ह्याच्याबद्दल आता अजूनपर्यंत रिपोर्ट्स मात्र आलेले नाहीयेत. अ, विक्रम मिस्त्री सुद्धा तिकडे होते त्याच्यामुळे एक वेगळंच वातावरण तिथे निश्चित तयार झालेलं असणार. पण असं म्हणतात की म्हणजे विक्रम मिस्त्री हे केवळ आपले त्यांचे जे काउंटर पार्ट्स आहेत अ, अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट मधले त्यांनाच भेटले असं नाही, तर एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटले आणि त्यांचं नाव आहे कॅश पटेल. कॅश पटेल हे एफ-बी-आयचे डायरेक्टर आहेत आपल्याला माहिती आहे. तेव्हा ही एक अतिशय सूचक बाब होती. जेव्हा आपले विक्रम मिस्त्री हे वॉशिंग्टन डी.सी.त होते, त्याच वेळेला अमेरिकेने भारतामध्ये ज्यांना राजदूत म्हणून ज्यांची नेमणूक केली आहे, ते सर्जिओ गोर सुद्धा आपल्या मायदेशामध्ये होते. म्हणजेच या ज्या सगळ्या भेटीगाठी ज्या होत होत्या, त्याचं जे काही कोऑर्डिनेशन असेल, त्याच्यामध्ये सर्जिओ गोर आणि अर्थात त्या बोलण्यांमध्ये ते उपस्थित असणार आणि ही महत्त्वाची गोष्ट होती. सर्जिओ गोर ह्यांच्या जीवाला सध्या जो घोर लागलेला आहे, त्या सगळ्याची आपल्याला कल्पना आहे. कारण इकडे मॅथ्यू हॅन्डाईक अटकेमध्ये आहेत आणि मॅथ्यू हॅन्डाईक हे सी-आय-एचे एजंट असल्याचं आरोप भारताने केलेला आहे आणि त्यांना कोर्टासमोर पेश केलेला आहे. अर्थात ती बातमी आल्यानंतर सर्जिओ गोर कसे धावत अ, भारतीय अधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि रदबदली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वगैरे, वगैरे मी सांगितलं. पण जर का भारताला इतक्या सहजासहजी व्हॅन डायकला सोडायचं असतं, तर त्यांनी असं त्याला कोर्टासमोर पेश केलाच नसता. त्याला कुठेतरी प्रायव्हेट एखाद्या अज्ञातवासामध्ये ठेवला असता आणि मग जी काय करायची ती गुप्त चर्चा वगैरे करून पावलं टाकायची ती टाकली असती. पण ज्या अर्थी त्याला कोर्टासमोर पेश केला, त्या अर्थी काही ना काही अत्यंत गंभीर बाब आहे, ह्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधलेलं होतं. हा जो व्हॅन डायक पकडला गेला ना, तेव्हाचा त्याचा फोटो मी माझ्या व्हिडिओवरती टाकलेला आहे. पण गेल्या आठवड्यामध्ये त्याला ज्यावेळेला परत कोर्टात नेलं जातंय म्हणून अ, एक व्हिडिओ पब्लिश झाला त्याच्यामध्ये साहेब लंगडताना दिसले. म्हणजे पकडले गेले तेव्हा लंगडत नव्हते. आता ते लंगडतायत. तेव्हा थोडीफार अद्दल घडली असेल असं आपण गृहीत धरू. अद्दल कशी घडते, घडवली जाते वगैरे सगळं ते काय बोलायची गरज नाही. पण व्हॅन डायक साहेबांना अद्दल घडलेली दिसतेय आणि सर्जिओ गोर ह्यांच्या जीवाचा घोर आणखी वाढलेला दिसतोय. तेव्हा हे सगळेजण धावत पळत वॉशिंग्टन डी.सी.ला कशासाठी गेले? मी बघत होते म्हणजे अमरप्रीत सिंग गेले आणि ते सगळं असं म्हणतात की डेप्युटी एन-एस-ए पण आपल्या इथे गेले होते. पवन काहीतरी नाव विसरले मी. पवन कपूर. हे सुद्धा वॉशिंग्टन डी.सी.मध्ये सोबत गेलेले होते. तेव्हा नेमकं काय चाललेलं होतं? असं सगळं मी विचार करत होते. त्याच वेळेला एक महत्त्वाची बातमी वाचली आणि ही बातमी महत्त्वाची आहे. म्हणजे त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. पण ती वॉशिंग्टन डी.सी.मध्येच घडली. त्याच्यामुळे अर्थातच मनामध्ये औत्सुक्यता असेलच. तर आपले जे गौतम अदानी आहेत त्यांच्यावरती अमेरिकेमध्ये काही आरोप केले गेलेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतामध्ये काही अधिकाऱ्यांना लाच दिली, बिझनेस मिळवण्यासाठी असा त्यांच्यावर आरोप केला. बरं भारतामध्ये लाच त्यांनी दिली आणि ती पण कुठले तर नॉन बीजेपी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ही लाच दिली गेली. त्यांचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी लाच दिली असे त्यांच्यावरती आरोप झाले. हा खटला अमेरिकेमध्ये कशासाठी भरला गेला?
तर तेव्हा असं सांगितलं गेलं की नाही, अदानी यांची कंपनी तर अमेरिकेत सुद्धा आहे आणि अमेरिकेमध्ये स्थापन झालेल्या कंपनीची ही जोड कंपनी असल्यामुळे तिचा भ्रष्टाचार जो आहे त्याच्यावरती अमेरिकेचा कायदा लागू होतो आणि म्हणून आम्ही ही केस टाकलेली आहे असं त्याच्या वेळेला एक्सप्लेनेशन दिलं गेलेलं होतं. अर्थात अदानी यांनी त्याला बिलकुल दाद दिलेली नव्हती. अर्थात ते US कोर्टाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते सामील जरूर होत होते. समन्स वगैरे आलेलं होतं काहीतरी, मी केलेला होता व्हिडिओ त्यावेळेला. आता याच आठवड्यामध्ये गौतम अदानींनी आणि सागर अदानी या दोघांनीही अमेरिकेच्या कोर्टामध्ये एक अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज असा केलेला आहे की ही जी सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस कमिशन जे आहे अमेरिकेचं SEC यांनी जी माझ्यावरती फ्रॉडची केस टाकलेली आहे, ही केस ही ताबडतोबीने रद्दबातल केली जावी आणि ही रद्दबातल डिसमिस करा, ती ती हाकलून द्या ती केस. का तर ती कायद्यानुसार अत्यंत दुबळी आहे, क्षीण आहे, तिच्यामध्ये काहीही राम नाही आणि मुळात तिथे तुम्हाला त्याचं ज्युरिस्डिक्शनच नाही. आता मी सांगितलं की अदानींची कंपनी ही अमेरिकन कंपनी आहे, तिची ही असोसिएट कंपनी आहे आणि म्हणून असा बादरायण संबंध दाखवून भारतीय कंपनीनी भारतीय कुठल्यातरी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना लाच दिली म्हणून ते प्रकरण अमेरिकेत न्यायप्रविष्ट केलं गेलेलं होतं. त्याच बेताला अदानींचा एक बॉन्ड इश्यू होणार होता आणि तो बॉन्ड त्यांना रद्द करावा लागला त्यावेळेला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील. म्हणजे अमेरिकन बाजारामधून ते पैसे उभे करायचं, कर्ज रोखे उभे करायचा प्रयत्न करत होते. त्यांनी ते पैसे परत फेडले सुद्धा असते. पण अशा प्रकारे त्यांची पत घालवण्याची चाल जी आहे ती या कोर्टाच्या केस तर्फे चालली गेलेली होती. आता ह्याच्यामध्ये हा जो अर्ज दाखल केला गेलाय की ही केस जी आहे ती ताबडतोबीने बोर्डावरून काढून टाकावी, तिचं काही डिसमिस करा ती. आणि त्याचं कारण काय आहे? तर पहिली गोष्ट तुम्ही जे सांगताय ती जी अमेरिकन कंपनी आहे त्याचा आमच्याकडे ज्या कंपनीच्या बेताने तुम्ही हा अर्ज केलेला आहे तिचं अमेरिकेमध्ये लिस्टिंग नाही. तिचे अमेरिकेमध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहार त्या कंपनीने केलेला नाहीये. तुम्ही जर का दाखवू शकलात का की गुंतवणूकदारांचा इथे काहीतरी आमचा तोटा झालेला आहे, अमेरिकन गुंतवणूकदाराचा तोटा झाला आहे असं तुम्ही दाखवू शकलेले नाही आहात. आणि दुसरं असं की त्यांच्यावरती जे काही बॉन्ड्स होते जवळजवळ $75 कोटी ते बॉन्ड अदानी यांनी पूर्णपणे परत फेडलेले आहेत आणि सव्याज परत फेडलेले आहेत. तेव्हा हा जो सगळा खेळखंडोबा करून ठेवलेला आहे या केसच्या निमित्ताने तो सगळा आवरता घ्यावा अशा तऱ्हेने त्यांनी तो अर्ज केलेला होता. 2021 साली अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी जी आहे ती ऑफशोर अंडर ग्लोबल नॉर्म्स भरलेली होती आणि तिचा डायरेक्ट नेक्सस कुठलाही अमेरिकन मार्केट्समध्ये नव्हता. तरी सुद्धा SECनी अशा प्रकारे बादरायण संबंध जोडून आपल्यावरती हे सगळे आरोप केलेले आहेत असं त्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने ही जी केस आहे ही केस आता लवकरच हिअरिंगला येईल आणि मग त्याच्यामध्ये कोर्ट काय करते ते बघूया. ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण ह्या केसच्या निमित्ताने अदानी ह्यांना बराच म्हणजे मानसिक ताप आणि मानहानी त्यांची झाली. ही गोष्ट कोणी नाकारता येणार नाही. ते सगळं हिंडेनबर्ग प्रकरण वगैरे सगळं तुम्हाला आठवत असेल ते. हिंडेनबर्ग आधी झालं मग ही केस झाली. अशा तऱ्हेने गोष्टी चाललेल्या होत्या. तर ह्या प्रकरणामध्ये आता हे पाऊल पडलेलं मला दिसलं आणि या सगळ्या गोष्टी ह्या एकाच आठवड्यात घडल्या. हा एक विलक्षण योगायोग आहे असं मी मानते. म्हणजे आपले मिस्त्री साहेब तिकडे आहेत, अमरप्रीत साहेब तिकडे आहेत, डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तिकडे आहेत. अदानी केसमध्ये असं पाऊल पडलंय. इकडे मॅथ्यू व्हॅन हा तुरुंगात पडलेला आहे. सर्जिओ गोर धावत वॉशिंग्टन DC ला गेलेले आहेत. असे सगळे रंगीत 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 गोष्टी चाललेल्या आहेत. त्यांचे अर्थ जे काय आहेत ते तुम्हाला माझ्या बोलण्यातून समजले असतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.